अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले शताब्दी चौक के समीप वाले इलाके में एक लहूलुहान व्यक्ति की लाश पेट्रोलिंग की डीबी पथक को मिली, जिसके बाद पुलिस ने सतर्कता दिखाते हुए मामले की खोजबीन को शुरुआत की, जहां से पता चला कि मृतक का नाम पवन सोनटक के 32 वर्षीय है। वह रात को अपने दोस्त भीमा प्रधान, विक्की गंभीर और राजू प्रधान के साथ बर्डी क्षेत्र में घूम रहा था। उसी दौरान तीनों ने मृतक से मजाक करते हुए कहा, तेरा बाप मर गया है क्या। इसी मामूली सी बात को लेकर चारों के बीच झगड़ा हुआ और वह शताब्दी चौक आते तक जारी रहा। उसी दौरान तीनों ने मिलकर अपने ही दोस्त को मौत के घाट उतारा। बहरहाल मामले में तीनों ही आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। रात्री 10 ते 10:15 दरम्यान मी परिसरात पेट्रोलिंग करत असताना बीट मार्शल यांचा मला फोन आला की शताब्दी चौकाच्या बाजूला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। अशी माहिती मिळताच मी मानेवाडा चौकातच असताना मी लगेच त्या घटनास्थळी पोहोचलो। आमचे डीबीचे PSI आंबे पवार, अंकित आंबे पवार आणि डीबी पथकाला तिचे पाचारण केलं। तसेच माननीय श्री आयुक्त श्री सिंगल सर, जॉइंट CP मॅडम श्री दोरजे मॅडम, त्याच्यानंतर ॲडिशनल CP श्री संजय पाटील सर, त्याच्यानंतर साऊथ रिजन श्री शिवाजी राठोड सर, आमचे DCP श्री अर्चित चांडक सर, त्याच्यानंतर ACP श्री विनायक कोते सर, या सगळ्यांना माहिती दिली। DCP साहेब आणि ACP साहेब स्वतः स्पॉटवर आले, त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर ACP श्री डिटेक्शन ACP श्री पाटील सर त्यांनी सुद्धा वेळेवर मार्गदर्शन केलं। आम्ही मृतकाचं लगेच नाव निष्पन्न केलं, पवन विजय बनसोड, वय 32 वर्ष, राहणार रामटेकनगर, गल्ली नंबर 2। त्याच्यानंतर पुन्हा आमच्या पथकाने गोपनीय माहिती काढली की याच्यासोबत कोण होतं। तर त्यावेळेस त्याच्यासोबत अशी माहिती मिळाली की भीमा प्रधान, विक्की गंभीर आणि राजेश प्रधान हे लोक याच्यासोबत होते आणि क्षुल्लक कारणावरून यांचा बर्डीमध्ये वाद झाला। तर ते पुन्हा परत इकडे शताब्दी चौकात आले। शताब्दी चौकाच्या बाजूला उभे असताना पुन्हा यांचा वाद झाला। तर भीमा प्रधान, राजेश प्रधान आणि विक्की गंभीर यांनी तीक्ष्ण धारदार शस्त्राने याला छातीवर, पोटावर आणि पाठीवर घाव मारून याला जखमी करून याला ठार केले आहे। राजेश प्रधानने डोक्यावर दुपट्टा बांधलेला होता, तर मृतक पवन सोनटक्के याने त्याची मजाक केली की तेरा बाप मर गया है क्या। यावरून त्यांच्यात बर्डीमध्ये वाद झाला आणि मग ते इथं आले, तर पुन्हा मृतकनेच त्याला पुन्हा वेठीस धरल्यासारखं केलं। तर त्यामुळे या तिघांनी त्याला हे केलं आणि यांचा कोणताच पूर्व रेकॉर्ड नाही आहे। आणि 1 ते 1.5 तासाच आमच्या DB पथकाने PSI अंकित आंबे पवार, त्याच्यानंतर अश्विन सहारे, नितीन सोमकुवर, हेड कॉन्स्टेबल ओंकार या पथकाने 1 ते 1.5 तासातच तिन्ही आरोपींना जेरबंद केला।